सर्वांना नमस्कार. एक लग्न असेही भाग 84. या कथेचे आधीचे भाग चॅनलवर अपलोड आहेत, ते वाचण्यासाठी चॅनलला भेट द्यावी. ही कथा माझी स्वलिखित आहे, तर कृपया कॉपी करू नका. त्या पंचतारांकित हॉटेलच्या मध्यभागी फुलांनी सजलेला असा छान मोठा मंडप उभारला होता. तिथे छोटासा असा कुंड तयार करून घेतला होता, जिथे काही वेळात पवित्र अशी अग्नी पेटवून तिच्या साक्षीने दोन्ही जोडपी आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करणार होती. सगळेच होणाऱ्या जावयांच्या मानपणाला लागले होते. त्यांना हवं नको ते बघत होते. अजय आणि जय काही वेगळे नव्हते, पण तरीही ते या क्षणी पटवर्धन कुटुंबाच्या जावयाच्या रूपात बसले होते. मग तितकी खातिरदारी तर होणारच ना. पण ती करून घेताना सुद्धा त्या दोघांना थोडं अवघडल्यासारखे झाले होतं. ते दोघे त्यांच्यासाठी अरेंज केलेल्या जागीत बसले होते. आजूबाजूला माणसांचा घोळ होता. जो ना तो येऊन आपली ओळख त्यांना सांगत फिरत होता. पण त्यांचे डोळे तर आपल्या प्रियसीला बघायला आतुरले होते. कधी एकदा आपल्या जीवाच्या पाखरूला बघतो असे झाले होते दोघांना. इकडे गौरी सुद्धा शिव आणि अंशला शांत करत बसली होती. पहिल्यांदा इतक्या माणसांची गर्दी बघून ते दोघे कदाचित घाबरले असतील, म्हणून आपल्या आईचा अंग सोडायला तयार होत नव्हती. त्यांना शांत करत करत गौरीच्या नाकी नऊ आले होते. नवऱ्या मुलाने मांडवात या, मुहूर्ताची वेळ झाली, गुरुजी म्हणाले. तसे अजय आणि जय मांडवात जाऊन आपल्या जागी पाटावर बसले. सोबत त्यांचे वरमाय आणि वरबाप बसले. गुरुजींनी काही मंत्रोच्चार करत विधीला सुरुवात केली. जयसाठी हे थोडं नवीन होतं. त्याने इंडियन वेडिंग बघितल्या होत्या, पण तो तिथे स्पेशल गेस्ट म्हणून जायचा. इतका सगळा रिच्युअल त्याने जवळून पहिल्यांदा पाहिला, ते सुद्धा स्वतःच्या लग्नात. चेहऱ्यावर कुतूहल होतं आणि सोबतच नवीन काही बघण्याचा आनंद देखील. प्रत्येक विधीमागची हिस्ट्री जाणून घेत, तिला समजून घेत जय ती पूर्ण मनाने पार पाडत होता. आता वधू मुलींना घेऊन या, गुरुजी बोलले. तशा जय आणि अजयच्या हृदयाच्या गती वाढल्या आणि डोळे त्यांच्या एंट्रीच्या दिशेने थांबल्या. हॉलच्या गेटमधून त्या दोघीही आपल्या पापण्या झोपवत हळूहळू चालत येत होत्या. मागे त्यांचं संपूर्ण कुटुंब सुद्धा त्यांच्या बरोबर होतं. तुमच्या दोघींच्या नवीन प्रवासात आम्ही सगळे तुमच्या पाठीशी खंबीर आहोत, असेच ते सांगत होते. समोर देशमुख आणि जयचं कुटुंब हसत त्या दोघींना बघत होतं. आम्ही तुझं या नवीन आयुष्यात हसत स्वागत करतो आहे. तू जशी लाडात राहिली तशी समोरही राहशील, हेच ते सांगत होते. तर मधात मांडवात त्यांचा जोडीदार डोळ्यात भविष्याचे स्वप्न घेऊन स्मित करत पाहत होते. जणू सांगत असावा, इथून पुढे दोन्ही कुटुंबाचा भार तुझ्या एकटीचा नाही, तर आपल्या दोघांचा आहे. इथून पुढे तुझ्या पावलांसोबत माझी सुद्धा 2 पावले तुझ्या सोबतीने पडतील. आज कुणाच्याही नजरा दोघींवरून हटत नव्हत्या. इथे असणारा प्रत्येक जण त्यांच्या या रूपात मोहिनी पडल्यागत अडकला होता. त्या दोघींची प्रत्येक पावले नवी उमेद घेऊन समोर पडत होती. चेहऱ्यावर वेगळाच ग्लो होता. ओठांवर लाजमिश्रित स्मित हसू होतं, तर अंग हलक्या भीतीने शिवीर करत होतं. मनात एक हुरहुर होती. मांडवाजवळ येऊन सगळे थांबले.
सुजाता आणि कावेरी आत्याने मधु आणि नंदिनीला अजय आणि जयच्या बाजूला बसविलं. तशी मधु आणि नंदिनी सोबतच अजय आणि जयचे हृदय जोरात पडू लागले. हळूच आपल्या डोळ्यांच्या कोपऱ्यातून मधु आणि नंदिनीने त्यांच्या बाजूला पाहिलं आणि आपल्या नवऱ्याची ती मोहक मूर्ती आपल्या डोळ्यात त्यांच्याही नकळत साठवून आपले डोळे बंद करून घेतले. गुरुजींनी वरमलासाठी म्हटले तसं मधूने अजयच्या गळ्यात आणि नंदिनीने जयच्या गळ्यात लाजतच हार घातला. तर अजय आणि जयने हसून त्यांच्या समोर मान खाली केली. हे संकेत होतं, यापुढे माझी मान नेहमी तुझ्या आदरात झुकेल. त्यानंतर गुरुजींनी तो कुंड पेटवला आणि मंत्रोच्चार करू लागले. दोन्ही जोड्या हात जोडून अगदी मनोभावे आपल्या भावी आयुष्यासाठी प्रार्थना करत होते. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक विधी एकमेकांच्या डोळ्यात बघत हातात हात घेऊन पार करत होते. पण जसं गुरुजींनी कन्यादान विधीसाठी वधूंच्या आई वडिलांना समोर बोलावलं तसे मधु आणि नंदिनीचे डोळे भरून आले. जणू स्वप्नातून जाग करत कुणी त्यांना वास्तवात आणलं होतं. लगेच दुःखाची हलकीशी रेष त्यांच्या चेहऱ्यावर उमटली. पण भूतकाळाच्या आठवणीत मागे गेला. आपल्या बालपणापासून आपल्या कुटुंबासोबत घालवलेला प्रत्येक क्षण डोळ्यासमोरून एखादा चित्रपट सरकावा तसा सरकत होता. त्यात त्यांचे डोळे कधी वाहू लागले त्यांना समजले नाही. आज आपण खरेच पक्के होणार या भावनेने हृदय गलबलून आलं. त्या दोघींनी आपल्या जवळ बसलेल्या आपल्या आईवडिलांना बघून नकारात मान हलवू लागल्या. जणू सांगत असाव्या, आम्हाला कुठेही जायचं नाही. सुजाता राजेंद्र यांनी आपल्या मुलीचा हात जयच्या हातात मोठ्या विश्वासाने दिला. ते थोडं अंतर पार करताना त्यांचे डोळे सतत वाहत होते. हृदयावर कितीही मोठं दगड ठेवलं तरी ते करताना त्यांचे हात कापत होते. तर जयने आपले दोन्ही हात त्यांच्या त्या कापणाऱ्या हाताला लावून घट्ट दाबून धरले. क्षणात भीतीची भावना एका खोल विश्वासात बदलली आणि ते धडधडणारं हृदय शांत झालं. दुसरीकडे शेखर आणि कावेरी आत्या यांनी सुद्धा जड अंतकरणाने आपल्या लाडक्या एकुलत्या एक लेकीचा हात अजयच्या हातात दिला. अजयने सुद्धा मधूचा हात हातात घट्ट करून दोघांनाही डोळ्यांनीच आश्वासन दिलं. विश्वासाने सुरेख असे नाते तिथे सगळ्यांच्या देवाब्राह्मणांच्या साक्षीने गुंफले जात होते. कावेरी, शेखर, सुजाता आणि राजेंद्र कन्यादानाचा विधी करून मांडवातून खाली आले. नंतर गुरुजींनी त्यांना फेरे घेण्यास सांगितले. तशा दोन्ही जोड्या हातात हात घेऊन उभ्या झाल्या. उपस्थित सगळे सुद्धा हातात अक्षदा घेऊन उभे होते. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे अजय, मधु आणि जयनंदिनी एकमेकांच्या हातात हात घेऊन फेरे घेऊ लागले. प्रत्येक फेऱ्यासोबत त्यांचं नातं आणखी घट्ट होत चाललं होतं. नानासाहेब डोळ्यात पाणी घेऊन आपल्या नातीचे लग्न पाहत होते. तोच हाल आबासाहेब यांचा सुद्धा होता. फक्त दोघांच्या डोळ्यातल्या साचलेल्या त्या पाण्याचा अर्थ वेगळा होता. आनंद आणि दुःखाचं. शिव आणि अंश सुद्धा हा करत आपल्या आत्या आणि मामाचे लग्न बघत होते. फेरे संपन्न झालंय तशा चौघांच्या डोक्यांवर आशीर्वादरूपी अक्षदा पडल्या.
नंतर जयने नंदिनीच्या गळ्यात तर अजयने मधूच्या गळ्यात सौभाग्याचं लेणं घालत तिला आपली सौ होण्याचा अधिकार दिला. त्यानंतर चौघांनीही येऊन जोडीनेच सगळ्या मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. थोड्याच वेळात मधू आणि नंदिनी यांची पाठवणी केली. पाठवणीच्या वेळी दोघीही खूप रडल्या. शौर्यला तर स्वतःला सांभाळणं खूप कठीण जात होतं. नेहमी त्याच्या जवळ असणाऱ्या त्याच्या बहिणी आज त्याला एकट्याला सोडून नेहमीसाठी सासरी निघाल्या होत्या. आनंद आणि दुःख मिश्रित भावनेचा तो एक सुरेख क्षण गौरीच्या पाठवणीच्या आठवणीला उजेडा देत होता. तिचं मन जाणून बाजूलाच असणाऱ्या शिवने तिचा हात आपल्या हातात दाबून धरला. आम्हाला माहिती आहे वहिनी, तू सगळ्यांचीच काळजी घेशील, पण स्वतःचीही घे. नंदिनी मधू दोघीही गौरीच्या गळ्यात पडत रडत बोलल्या. गौरीने अलगद स्वतःपासून दूर करत त्यांचे अश्रू पुसले आणि त्यांना नकोचा इशारा केला. त्यामध्ये एक आश्वासन होतं. नंतर दोघीही शिवच्या गळ्यात पडल्या. दाखवत नसला तरी त्याने बापाप्रमाणे दोघींचीही काळजी घेतली होती. हे दोघीही जाणून होत्या, म्हणून त्या त्याला सोडत नव्हत्या. शिवने सुद्धा दोघींना आपल्या मिठीत घट्ट दाबले होते. कधीही काहीही लागलं तर फक्त एक फोन आणि दुसऱ्या सेकंदाला ती गोष्ट तुमच्या समोर हजर असेल. शिव दोघींच्या गालाला हात लावत म्हणाला. तशा दोघींनीही थोडं रडत हसत आपल्या माना खाली वर केल्या. शिवू आणि अंशचे खूप सारे लाड करून त्यांची आत्या जायला निघाल्या. तशी ती दोन्ही लेकरे रडू लागली आणि मधू आणि नंदिनीकडे हात करू लागली. त्यांना तसं बघून त्या दोघींचा पाय निघेना झाला. पण जाणे तर होतेच म्हणून कसं तरी मनाला सावरत दोघीही सजलेल्या त्या दोन गाडीत आपल्या आपल्या अहोंसोबत बसल्या. तसं शिव, श्लोक आणि शौर्यने भारी मनाने त्यांच्या गाडीला धक्का दिला. तो हलकासा भार सुद्धा आज तिन्ही भावांना फार जड वाटत होता. माहेरची वाट सुटत होती, पण नवीन सासरची वाट त्यांच्या स्वागतासाठी सज्ज होती. नंदिनी आणि मधू गाडीची काच खाली करून आपल्या कुटुंबाला भरल्या डोळ्यांनी बघत होत्या. शिवू अंश सुद्धा रडून रडून भोकाट पसरवत होते. सतत हातवारे करून आपल्या लाडक्या आत्यांना इशारा करत होते. त्यांना तर अजून काही कळत देखील नव्हते, पण आपली आत्या गाडीत बसून भूर चालली हे मात्र त्या चिमुकल्या जीवांना कळले होते. आणि म्हणून ती दोघी चिमुकले रडून आकांत करत होती. त्यांचे छोटे छोटे चेहरे रडून लाल झाले होते. नाकातून शेंबूड सुद्धा येऊ लागला होता आणि त्या लाल टुचूक भोबाडातून आता लाळही गळायला लागली होती. गौरीला तर त्यांना सांभाळणे कठीण होत चालले होते. त्यात त्यांचं ते केविलवाणं लढणं बघून आता तिला सुद्धा राहून राहून भरून येत होतं आणि थांबलेले अश्रू पुन्हा गालावर ओघळत होते. सगळ्यांचे सुद्धा तेच हाल होते. नंदिनी आणि मधूची गाडी नजरेआड होईपर्यंत सगळं कुटुंब तिथेच उभं राहून आपल्या लेकींना सार करत होतं. सुजाता आणि कावेरी दोघीही डोळ्यांना पदर लावून रडत होत्या, पण ते डोळ्यातलं पाणी काही थांबायचं नाव घेत नव्हतं. ज्या पदराखाली आपल्या चिमणीला जपलं, ऊन असो की पाऊस तिला कशाचीही झळ लागू दिली नाही,
आज तोच बदल चिमणीच्या जाण्याने आखूड झाला होता. या मुली अशाच असतात. येतात तर खूप खूप आनंद घेऊन येतात. आपल्या हसण्याने, खेळण्याने जिव्हार आपले प्रेम लावून देतात आणि मग एक दिवस अशाच भुरकन उडून जातात, देऊन जातात आपल्या गोड आठवणी. मग कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा, कारण तुमचे कमेंट माझे बळ आहे. आणि आपली कथा आवडल्यास लाईक शेअर करून चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचा एक पाठिंबा अनमोल आहे. पुढील भाग आपल्या कथेचा अंतिम भाग असणार. त्यानंतर एक सुरेख कथा आपल्या भेटीला येईल आणि सोबतच अभि आणि वेदांतिका सुद्धा. धन्यवाद.